पाहता पाहता मला अडचणी फेस करायला लागले, मोठे मोठे लॉस सहन करावे लागले. ज्यावेळेस सगळी खिशातून रक्कम संपली त्यावेळेस आयुष्य संपल्यासारखं झालं. मानसिकता ही निगेटिव्ह व्हायला लागली. त्याच्यानंतर काय, लोकही साथ सोडायला लागले, मित्रही साथ सोडायला लागले. पाहता पाहता फक्त शेवटी बाप उभा राहिला सोबत. त्यावेळेस व्यावसायिक वादातून पकडून चला कोणाला ते दाखवलं नाही किंवा खुन्नस या पद्धतीने माझ्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला. माझी वाढदिवसादिवशी, ज्या दिवशी 10 मार्चला वाढदिवस होता, गाडीच्या काचा वगैरे फोडल्या, माझ्या पाठीवरती चाकूने वार वगैरे केले आणि गाडीतले पैसे घेऊन पळाले. या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम सुरू असताना जवळपास मी आयुष्यात 2दा आत्तापर्यंत आत्महत्याचा प्रयत्न केला. का तर फक्त शेअर मार्केट. म्हणजे घडवलं तेही शेअर मार्केटने आणि संपवलं तेही शेअर मार्केट. माझाही समज होता कधीतरी मी पण शो ऑफ करावा, पण माझी ही जी गुर्मी, माझा जो माज हा माझ्या चुलत्याने उतरवला. म्हणजे काय की आजपर्यंत जे महाराष्ट्रात कुणीच केलं नाही, म्हणजे मोठ्या कंपनीने सोडता, ते आपण 21 वर्षाच्या मुलांनी करून दाखवलं. जर आपल्याला करोडपती बनायचं असेल तर लोकांना आधी लखपती बनवावं लागतं, तरच आपण करोडपती बनू शकतो. वयाच्या 21व्या वर्षी पूर्ण व्यवसायाचा टर्नओव्हर जो आहे. नमस्कार, मी ओमकार सचिन गवळी, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं गाव तर खरं तर इनामगाव. त्या ठिकाणावरून मी शिरूरसारख्या ठिकाणावरती शिकण्यासाठी गेलतो. आता पहिलं पण मी 5वीला शिरूरमध्ये होतो शिकवायला, विद्याधाम प्रशालेमध्ये. त्यावेळेस काही घरच्या प्रॉब्लेम्समुळं किंवा काही अडचणींमुळं आम्हाला गावाकडे परत यावं लागलं. आता खरं तर जर पाहिलं गेलं तर पहिल्यापासून हा प्रवास जो आहे तो अडचणीचा ठरला गेला माझ्यासाठी. शालेय प्रवास थोडक्यात म्हणायचं जर झालं तर. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर पहा की सुरुवात माझी भरपूर कठीण झाली. ज्यावेळेस शिकण्याची इच्छा नसतानाही मला शिकावं लागलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस माझा त्याच्यामध्ये जास्त रस नसताना किंवा जास्त डोकं चालत नसताना ही मला शाळेत जाणं गरजेचं होतं. कारण की आई भरपूर कष्ट करायची, शेतीमध्ये काम वगैरे करायची, दुसऱ्याच्याही म्हणजे रोजानी जाणं वगैरे. त्याच्यानंतर काय की न पर्यास्त त्यांनी भरपूर खर्च मला केला किंवा सगळ्या गोष्टी त्यांना वाटलं की मुलगाही शिकल, मोठा होईल, ह्याच्यावरती त्यांनी विश्वासानं भरपूर खर्च केला. आणि त्याप्रमाणे काय की मला इंग्लिश मिडियमला LKG UKG पासून पार इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकायला घातलं. त्यामुळे पैशाची खरं तर गरज आहे, कारण की वडील काय करायचे, बटाट्याचा व्यवसाय करायचे. खरं तर व्यवसायाची प्रेरणा ही मला त्यांच्याकडून मिळाली. मला मित्रांपेक्षा जास्त शत्रू सापडले. मित्र कमी आणि शत्रू जास्त. जो जवळ आला त्यांनी काटा काढला, जो जवळ आला त्यांनी काटा काढला. मग आता याच्यामध्ये तो व्यवसायातही तीच झाला आणि शिक्षणातही तीच झालं. मग ह्याच्यामुळे लोकांवरती विश्वास हा एकदम कमी ठेवायला लागलो. त्याचा परिणाम भरपूर चांगले मला पाहायला मिळाले. व्यवसायामध्ये चांगली ग्रोथ किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या लेवलवरती पोहोचणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. पण आज मी एक ट्रेडर किंवा एक इन्व्हेस्टर म्हणून एक सक्सेसफुल माणूस माझ्या आयुष्यामध्ये आहे. माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या मिसेसच्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये, की एक सक्सेसफुल ट्रेडर, सक्सेसफुल इन्व्हेस्टर आणि सक्सेसफुल मुलगा आणि सक्सेसफुल नवरा म्हणून मी आज त्यांच्या आयुष्यात काम करतोय. म्हणजे काय की एकदम कमी वयामध्ये माझी सुरुवात झाली. ज्यावेळेस मी ट्रेडिंग सुरू केली, मला काहीच त्यावेळेस शिक्षणातलं कळत नव्हतं. ज्या व्यक्तींनी मला जो व्यक्ती मला इंग्लिश विषय शिकवण्यासाठी आलता, ॲक्च्युअलमध्ये त्यांनी इंग्लिश विषय शिकवता शिकवता मला शेअर मार्केट सुद्धा शिकवलं. आणि तिथून कळत न कळत शेअर मार्केटची सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस मी ट्रेडिंग करायला लागलो त्यावेळेस मला मोठे मोठे लॉसेस पाहायला मिळले. त्यावेळेस मी आत्महत्याचा प्रयत्न केला. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहत असताना, या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम सुरू असताना जवळपास मी आयुष्यात 2दा आत्तापर्यंत आत्महत्याचा प्रयत्न केला. का तर फक्त शेअर मार्केटने. म्हणजे घडवलं तेही शेअर मार्केटने आणि संपवलं तेही शेअर मार्केटने. म्हणजे प्रत्येक वेळेस काय मानसिकता खचली होती किंवा मानसिकताच अशी झाली की आपल्या आयुष्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. ह्याच्यामुळे प्रत्येक पाऊल हे निगेटिव्ह होतं. जिथं पाऊल टाकल ते निगेटिव्ह. म्हणजे जे करल ते अंगलट, जे करल ते अंगलट. मग ह्याच्यामुळे काय की भरपूर मानसिकता ही निगेटिव्ह व्हायला लागली. त्याच्यानंतर काय, लोकही साथ सोडायला लागले, मित्रही साथ सोडायला लागले. पाहता पाहता फक्त शेवटी बाप उभा राहिला सोबत. बाप आणि मामा. त्यांनीच खरं तर मला ह्या सगळ्या गोष्टींमधून, डिप्रेशनमधून, ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढलं आणि व्यवसायामध्ये मला एक सक्सेसफुल बिझनेसमॅन किंवा सक्सेसफुल एक माणूस म्हणून मला त्यांनी काम करायला लावलं. म्हणजे काय की मला ज्या वयामध्ये माझं शिकण्याचं आहे, बाहेर फिरण्याचं आहे, कॉलेजचं वय आहे, त्या वयामध्ये मला एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून त्यांनी मला उभं केलं. हे माझ्या वडिलांची आणि मामांची प्रतिमा आहे. कारण की ते एक व्यावसायिक आहे. त्यांनी भरपूर अडचणी फेस केल्यात आणि त्याचप्रमाणे त्यांनी मला घडवलं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस माझ्या व्यवसायाला सुरुवात होते ते किंवा ज्यावेळेस माझ्या करिअरला सुरुवात होते ती, त्यावेळेस माझ्याकडे शिक्षण कुठतरी कमी पडत होतं. मग आता ह्याच्यामुळे शिक्षणही मला गरजेचं होतं आणि व्यवसायही एका तुलनेत गरजेचा होता. कारण की काय, घरची परिस्थिती पाहता आणि सगळ्या गोष्टी पाहता मला व्यवसाय करणं गरजेचंच होतं. त्याच्यातून झाली कळत न कळत, चुकून म्हणलं तरीही चालेल, माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. मी ट्रेडिंगमधून एक 2020, 21, 22 पर्यंत चांगली अर्निंग केली बऱ्यापैकी, जी की मला सुटेबल आहे ती.
आता याच्यामध्ये काय की बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंटही केली किंवा प्रॉफिटही केला आणि तो प्रॉफिटचं रूपांतर मी एका पोर्टफोलिओमध्ये केलं, जो की माझा एक चांगला पोर्टफोलिओ मी क्रिएट केला. कारण की मार्केटमध्ये कसं आहे की कंटिन्युअस पैसा मिळत नसतो आणि ज्याला मिळतो तो जास्त दिवस टिकवत नसतो. म्हणजे काय आहे की पैसा प्रत्येक जण कमवतो, पण शेवटी घरी कोण घेऊन जातं हे महत्वाचं आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय आहे की पैसा हा कमी लोकांना मिळतो किंवा जरी मिळला जास्त लोकांना तरी पण घरी एकदम कमी लोक घेऊन जातात. कारण की लोकांची मानसिकता आहे 1000 रुपये टाकल्याच्या नंतर 10,000 रुपये मिळले पाहिजेत. म्हणजे मार्केटला त्यांनी पूर्ण गॅम्बलिंग टाईप, जुगार टाईप करून ठेवलंय. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता माझाही व्ह्यू तोच होता, मार्केटमधून भरपूर पैसे मिळतील, भरपूर मी मोठा होईल, एका दिवसात मोठा होईल, एका रात्रीत मोठा होईल. पाहता पाहता मला अडचणी फेस करायला लागले, मोठे मोठे लॉस सहन करावे लागले. ज्यावेळेस सगळी खिशातून रक्कम संपली त्यावेळेस आयुष्य संपल्यासारखं झालं. पूर्ण निगेटिव्ह, पूर्ण फ्रस्ट्रेटेड, पूर्ण आपण ह्याच्यामध्ये म्हणतो पूर्ण टेन्शनमध्ये, कोणतीच गोष्ट समजत नव्हती. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फेस करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना शिक्षणही एका बाजूला सुरू होतं, एका बाजूला ट्रेडिंग सुरू होतं, एका बाजूला इन्व्हेस्टमेंट सुरू होतं. ज्यावेळेस सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेस मला भरपूर गोष्टी म्हणजे स्टार्टिंगला लॉसेस पाहायला मिळले, नंतर एक स्टेबल ट्रेडर पाहायला मिळलो, म्हणजे एक स्टेबल ट्रेडर झालो. त्याच्यामधून बऱ्यापैकी मी प्रॉपर प्रॉफिटेबल ट्रेडर बनलो आणि त्याच्यानंतर मी प्रॉपर इन्व्हेस्टमेंटवरती फोकस केला. कारण की वयाच्या 16व्या 17व्या वर्षी 1 रुपयाही खिशात नसताना माझा त्यावेळेस 17व्या 18व्या वर्षी, वयाच्या 18व्या वर्षी माझा 5 ते 6 लाख असा स्वतःच्या ह्याच्यावरती पोर्टफोलिओ मी क्रिएट केला. पाहता पाहता इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज झाली. कशी इन्क्रीज झाली ते मलाही समजलं नाही, कारण की ट्रेडिंगमधून चांगली रक्कम येत होती. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये मी ते इन्व्हेस्ट करत होतो, म्हणजे काय योग्य ठिकाणी अमाऊंट लावत होतो. ट्रेडिंग ही तुमची कधीही सेव्हिंग घडून आणू शकत नाही, ही एक गोष्ट मला मार्केटमध्ये समजली होती. ट्रेडिंग फक्त तुमची लाईफस्टाईल चेंज करू शकते, तुमचं जगणं चेंज करू शकते, पण तुमची सेव्हिंग, वेल्थ जनरेशन ट्रेडिंग कधीच करू शकत नाही. ह्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटवरती शिफ्ट होणं मला गरजेचं वाटलं आणि त्याच्यानंतर मी प्रॉपर एक इन्व्हेस्टर झालो आणि सक्सेसफुल इन्व्हेस्टर मी झालो. म्हणजे काय फक्त इन्व्हेस्टरच नाही तर सक्सेसफुल इन्व्हेस्टर झालो, ज्याच्यामधून चांगले स्टॉक सिलेक्ट केले, चांगले सेक्टर सिलेक्ट केले आणि चांगले हेवी रिटर्न्स मी 2 ते 3 वर्षामध्ये पाहिले. आणि व्यवसायामध्ये पण, ट्रेडिंगमध्ये पण आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये पण मी आज सक्सेसफुल आहे. मी फुल टाइम ट्रेडर म्हणून मी काम करत होतो 2019 ते 2021 पर्यंत. त्याच्यानंतर 2022 ते 2024 किंवा आजच्या दिवसापर्यंत एक मी फुल टाइम इन्व्हेस्टर आहे. फुल टाइम इन्व्हेस्टर प्लस एक आपण म्हणतो की हाफ टाइम किंवा आपण म्हणतो की फक्त एक साईड बाय साईड मी ट्रेडिंग करतो. जर प्रॉपर मोमेंटम असेल, प्रॉपर वेळ असेल आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल, प्रॉपर डिसिप्लिन, प्रॉपर रूल्स फॉलो करून ट्रेड करणार असेल तरच त्या दिवशी मी मार्केटमध्ये एंटर करतो आणि स्कॅल्प मोमेंटम मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी असतील. ट्रेडिंगमध्ये चांगलं अर्निंग व्हायला लागलं, इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला पोर्टफोलिओ गेन करायला लागला. त्याच्यानंतर दमादमाने पाहता पाहता मित्रांना शिकवण्याच्या नादात क्लासेस सुरू झाले. क्लासेसचं रूपांतर मोठ्या ब्रांचेसमध्ये झालं आणि पाहता पाहता एका ब्रांचच्या आपल्या 24 ब्रांचेस झाल्या, त्याच्यापेक्षाही जास्त. पण काही बंद पडल्या, काही वाद झाले, काही गोष्टी असतील, काही स्वभावामुळे माझ्या किंवा काही समोरच्यामुळे किंवा आपण प्रॉपर बिझनेस माइंडेड पर्सन चूज केला नाही, त्याच्यामुळे मला त्या ब्रांचेस बंद करावे लागले आणि त्याचे प्रॉब्लेम्स मला फेस करावे लागले. जवळपास 30 ब्रांच मधल्या मला फक्त 21 ब्रांच चालू ठेवावं लागल्या. 9 ब्रांच मला एका महिन्यामध्ये शटडाऊन कराव्या लागल्या, कारण की प्रॉपर ते बिझनेस माइंडेड नव्हते. त्यांना एका महिन्यामध्ये रिटर्न्स हवे होते, एका महिन्यामध्ये पैसे कमवायचे होते. प्रॉपर ट्रेडर किंवा प्रॉपर इन्व्हेस्टर म्हणून ते काम मार्केटमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत होते. पण काय आहे की त्यांच्या अपेक्षा थोड्याशा वेगळ्या होत्या, ज्या की आपण फुलफिल करू शकत नव्हतो किंवा मार्केट फुलफिल करू शकत नव्हतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे तोटे त्यांनाही पाहायला मिळले. तेही बिझनेसमध्ये सक्सेसफुलच्या जागेवरती अनसक्सेसफुल झाले आणि मलाही त्यांच्यामुळे काहीतरी एक पडता काळ पाहायला मिळाला. पण माणसाला नेहमी शिकवताना पडता काळ शिकवतो, वाढता काळ कधीच शिकवत नाही. म्हणजे माणूस ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस त्याला फायदे किती झाले ह्याच्यापेक्षा तोटे किती झाले हे जर समजलं तो आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे आज आपण म्हणतो पहा की कोणतीही गोष्ट शिकताना आपल्याला त्याचे तोटे पहिले पाहिले पाहिजेत, म्हणजे दुष्परिणाम पहिले पाहिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर परिणाम पाहिले पाहिजेत. म्हणजे काय आहे की ह्याच्यामुळे काय काय अडचणी आपल्याला येऊ शकतात. हे वाक्य आहे आबासाहेब सोनवणेंचं. ज्या वेळेस मला हे सगळ्या गोष्टी त्यांनी समजावल्या त्याच्यानंतर मी स्टॉक मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये मी पाऊल एक एक टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर समजलं की आपण कुठं चुकत होतो. ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी समजल्या त्यावेळेस मी योग्य पाऊल उचलायला सुरुवात केली आणि त्यावेळेस माझ्या चांगल्या बिझनेसमध्ये किंवा एक चांगला बिझनेसमॅन म्हणून किंवा चांगला एक व्यक्ती म्हणून मी मार्केटमध्ये चालायला लागलो. भरपूर लोकांनी विश्वास ठेवला होता, भरपूर लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात. ह्या विश्वासाने लोक यायला लागले, क्लासेसही चांगले चालायला लागले. ह्याच्यामध्ये वैयक्तिक आपला पैशासाठी स्वार्थ नव्हता.
म्हणजे क्लासेसमधून पैसे कमावणे हा काय बिझनेस नाहीये. आता भरपूर लोकांनी बिझनेस बनवलेला आहे. आता आपण पाहतो की प्रमोशनल व्हिडिओज तुम्हाला दाखवले जातात इंस्टाग्रामवरती. जर आपण पाहिलं किंवा आपण काय फीड्स पाहतो, काय रील्स पाहतो, ह्याच्यामध्ये काही लोक आता सांगतात आम्ही या प्रकारे स्टॉक मार्केटमधून अर्निंग केली, भरपूर लोक. आणि ह्याच्यामध्ये अडकले शेतकरी सगळे. भरपूर लोकांनी काही व्यक्तींनी, आता प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण प्रत्येकाने काय दाखवलं, 10 लाख रुपये कमवले सिंगल डे मध्ये, 1 लाख रुपये कमवले, 2 लाख रुपये कमवले, आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे पैसे ते घेऊन गेले. हे काय, आपण आर्थिक साक्षर नसल्यामुळे. त्यावेळेस कोट्यवधी रुपयाचा त्यांनी नगरसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी फ्रॉड करायला सुरुवात केली आणि आपण त्या लोकांवरती विश्वास ठेवला. म्हणजे ज्याचं दिसतं त्याचं विकतं हे म्हणलं जातं, पण हे चुकतं. म्हणजे काय, ज्याचं दिसतं ना ते चुकतं. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस तुम्हाला एक काहीतरी हॅमर केलं जातं, कोणती तरी एक गोष्ट दाखवून, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक आमिष दाखवून तुम्हाला खड्ड्यात टाकण्याचं काम केलं जातं. भरपूर लोक आता जर पाहिलं, मागच्या 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी जर तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूब जर ओपन केलं तर स्टॉक मार्केट शिकवणाऱ्यांची संख्या ही जास्त झाली. त्याच्यामध्ये दिसायला लागलं 10 लाख रुपये प्रॉफिट, 50,000 रुपये प्रॉफिट, 2 लाख रुपये प्रॉफिट सिंगल डे मध्ये. आणि जर आपण पाहायला मिळलं तर आता या 6 महिन्यामध्ये ते स्टॉक मार्केट सोडून फॉरेक्स मार्केटकडे वळलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक आपल्याला अशी पाहायला मिळेल की त्यांनी सुरुवात तर केली स्टॉक मार्केटपासून, पण शेवट केला फ्रॉड पर्यंत. कारण की काय आहे की मार्केटमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला लीगल गोष्टी न सांगता अनलिगल गोष्टींकडे नेणं हे त्यांनी योग्य समजलं. जसं की फॉरेक्स मार्केट झालं, क्रिप्टो मार्केट झालं, नाही त्या गोष्टींना प्रमोट केलं आणि डॉलर्समध्ये प्रॉफिट शो करायला लागले किंवा डॉलर्समध्ये प्रॉफिट करायला लागले. आणि आपल्यासारखी ईडी जनता किंवा ईडी लोक त्यांना फॉलो करायला लागले. ह्याचे दुष्परिणाम त्यांना पाहायला लागले, मोठे मोठे लॉसेस पाहायला मिळले आणि भरपूर लोकांनी आत्महत्याही केली. आज खरं तर शो ऑफची गरज नाहीये. माझाही समज होता कधीतरी मी पण शो ऑफ करावा, पण माझी ही जी गुर्मी, माझा जो माज हा माझ्या चुलत्याने उतरवला. जे श्यामसुंदर मसाले आहेत ते एक चांगले इंजिनियर आहेत, चांगले एक पर्सन आहेत, चांगले एक व्यक्ती आहेत आयुष्यात, चांगले एक चुलता आहे आणि चांगला एक वडील आहे. त्या व्यक्तीला ज्यावेळेस मी एक गोष्ट सांगितली की म्हणलं की मला आज 55 लाखाची गाडी घ्यायची, कॅपेबल आहे मी घेण्यासाठी, त्यावेळेस मी त्यांना म्हणलं की मला आज फक्त शो ऑफ करण्यासाठी 55 लाखाची गाडी घेणं गरजेचं आहे, तरच लोकांना दिसल आणि तरच मी मार्केटमध्ये टिकू शकतो. ॲज अ ट्रेडर आणि ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून मी तर काम करतोय, पण आणखी लोकांना आणखी ब्रांचेस घालवायचे, त्या सगळ्या गोष्टी. त्यावेळेस चुलत्याने सांगितलं, बाळा तुला शो ऑफ पेक्षा आहे तुझं कर्तृत्व, तुझ्याकडे जर ती क्वालिटी असेल तर तुझ्याकडे आज नाही तर उद्या लोक येतील. पण तू शो ऑफ आज केला तर आज लोक येतील, पण उद्याच्याला तुला चपलीने मारतील. म्हणजे काय, एक गोष्ट समजली की शो ऑफ करण्यापेक्षा योग्य त्या ठिकाणावरती चालणं आणि खरं ते लोकांना देणं हे गरजेचं आहे. हे त्या चुलत्याकडून मला शिकायला मिळलं आणि त्या दिवसापासून माझा समज हा बदलला. शेअर मार्केट फक्त शो ऑफसाठी नाहीये. शेअर मार्केट हे फक्त तुम्हाला खरं ज्ञान देण्यासाठी किंवा खऱ्या गोष्टी शिकण्यासाठी आहे. म्हणजे काय आहे की भरपूर असे लोक आहेत की तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवतात आणि त्या जाळ्यात पाडण्याचं काम करतात. जवळपास आज 80 ते 90% लोक अशी आहेत की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहून भरपूर लॉसेसमध्ये गेलेले पाहायला मिळतात. आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा त्या लोकांनी केलेला आहे किंवा आत्महत्येची वेळ त्या लोकांपर्यंत आलेली. असे कित्येक मला मेसेज आलेत किंवा कित्येक मला हे आलेले आहेत. आजपर्यंत मी त्या चुलत्यांनी सांगितल्याच्या नंतर किंवा त्या आयुष्यात एका व्यक्तीने सांगितल्याच्या नंतर एकही गोष्टीचा शो ऑफ केला नाही. जे आपल्याकडे आहे ते आपलं, जे आपल्याकडे नाहीये ते लोकांचं. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजली की जितकं आपण शो ऑफ करल ते चुकतं. म्हणजे जे दिसतं ते कधीच विकत नसतं. त्याचं रिझन असं आहे कारण की दिसतानाच आपण दाखवताना चुकीच्या पद्धतीने दाखवलं तर त्याच्या अडचणी निर्माण होतात. आणि आता भरपूर लोक आपल्याला पाहायला मिळेल स्टॉक मार्केटकडून फॉरेक्स मार्केटमध्ये फक्त 4च महिन्यामध्ये शिफ्ट झाली आणि आपल्यासारख्या भोळ्या जनतेला तिथपर्यंत नेण्याचं त्यांनी काम केलं आणि तिथं ढकलून देण्याचं काम केलं त्यांनी. हा ह्याचा भाग आला ज्ञानाचा. पण आता याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्या व्यवसायामध्ये अडचणी यायला लागल्याच्या नंतर ज्यावेळेस माझा एक पीक पिरियड होता, त्यावेळेस आयुष्यातले नवीन बिझनेसेस सुरू करायचे किंवा नवीन व्यवसायाला चालना द्यायची म्हणून मी सॉफ्टवेअर बनवणं किंवा काही गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि वाटलं की काहीतरी स्वतःचं सुरू करावं. जसं की काही इंडिकेटर्स असतील, जसे की काही सॉफ्टवेअर्स असतील ट्रेडिंग रिगार्डिंग जे की लिगल आहेत, त्याची सुरुवात करावी असा विचार केला. आणि न काही जास्ती गोष्टी पाहता किंवा जास्त शिक्षण नसल्यामुळं पुण्यामधल्या एका कंपनीला मी ते काम देऊन टाकलं. त्यावेळेस त्या व्यक्तीला पूर्ण व्यवहार हा कॅशमध्ये केल्याच्या नंतर चुकलं. कारण की कॅशमध्ये व्यवहार करून ज्यावेळेस 8 ते 9 महिन्यानंतर त्या व्यक्तीने पैसेही रिटर्न दिले नाही आणि कॅशही रिटर्न दिले नाही. म्हणजे काय, त्यावेळेस मी पैसेही गमून बसलो आणि कामही दिलेलं मिळलं नाही. त्यावेळेस मी भरपूर पैसेही माझ्या खिशातून लावले होते, भरपूर मार्केटमधून उचलून लावले होते. म्हणजे जवळपास सगळी सेव्हिंग मी माझी त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली ती. 8 ते 9 महिन्यानंतर माझे पैसे बुडीत गेले म्हणून मला सोडून द्यावं लागले. पण काही व्यक्तींनी साथ दिली
आता त्या व्यक्तींनी माझे ते पैसे थोडेसे रिकवर करून दिले किंवा काढून दिले सगळे, त्या व्यक्तींमुळे मी परत मार्केटमध्ये चालायला लागलो. पण स्टॉक मार्केटमध्ये तरीही माझी इन्व्हेस्टमेंट होती, स्टॉक मार्केटमध्ये मी प्रॉफिटेबल होतो. आता त्या व्यवसायामध्ये फेल झाल्याच्या नंतर काय की परत नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणून ट्रेडिंग कॅफे, महाराष्ट्रातला पहिलाच प्रोडक्ट आपण सुरू केला किंवा देशातला पहिल्यांदाच, की ट्रेडिंग कॅफे म्हणून हा बिझनेस आपण सुरू करायचा. पाहता पाहता त्याची सुरुवातही करू लागलो, सुरुवातही केली. आता याच्यामध्ये काय आहे की एक छोट्याशा ठिकाणी त्याची सुरुवात केली, प्रॉपर ट्रेडिंग एन्व्हायरमेंट बनवलं, आतमध्ये स्क्रीन वगैरे लावल्या, त्याच्यानंतर प्रॉपर आपले जे कॅफे असतो म्हणजे फूड कॅफे, त्या फूड कॅफेमधले त्याच्यामध्ये फूड्स आयटम चांगले क्वालिटीत ठेवले आणि कमी प्राईसमध्ये आपण ते सुरू केल्याच्या नंतर पाहायला मिळेल तोही व्यवसाय चांगला. म्हणजे काय आहे की नवीन व्यवसायामध्ये सुरुवात, कारण की रक्तच व्यावसायिक होतं, त्याच्यामुळे काय की प्रत्येक वेळेस एक इच्छा होती की व्यवसायात उतरायचे, पाहता पाहता नवीन व्यवसाय सुरू होत गेले. तसाच ट्रेडिंग कॅफे सुद्धा सुरू झाला आणि ट्रेडिंग कॅफेलाही चांगली चालना मिळतीये, चांगली चालना मिळू लागली. त्याच्यामध्ये देशामध्ये कुठंच ही गोष्ट केली जात नाही किंवा महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट कुठंच केली जात नाही, ती आपण करतोय. आपल्या खेड्यासारख्या ठिकाणी, शिरूर सारख्या किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपण त्या गोष्टी उपलब्ध करून देतोय आणि त्याच्यामध्ये भरपूर ट्रेडर्स येऊन बसतायत, भरपूर लोक येऊन बसतायत आणि ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स ते तिथं पाहायला त्यांना मिळतो, कारण की पूर्ण आतमध्ये आपण ट्रेडिंग एन्व्हायरमेंट वगैरे केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी लोकांना आपण प्रोव्हाइड केल्याच्या नंतर लोकांचा विश्वास आणखी वाढू लागला, व्यवसाय आणखी वाढू लागला. या सगळ्या गोष्टी पाहता पाहता मग आपण ट्रेडर्स मीट सुद्धा सुरू केले. म्हणजे काय की आजपर्यंत जे महाराष्ट्रात कुणीच केलं नाही, म्हणजे मोठ्या कंपनीने सोडतात, ते आपण 21 वर्षाच्या मुलांनी करून दाखवलं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी एक 5 स्टार हॉटेलमध्ये जे काय तालुक्यातले असतील किंवा जे काय जिल्ह्यातले असतील सगळे ट्रेडर्सला इन्व्हाइट करून सगळे ट्रेडर्स एका ठिकाणावरती मिळवले. जे काय त्यांचे संभाषण असेल, जे काय त्यांचे स्ट्रॅटेजीज असतील, जे काय त्यांचे नॉलेज असेल, एकमेकांना डिस्क्राईब केलं गेलं. फ्री ऑफ कॉस्ट आपण तो सगळ्यांसाठी सेमिनार, सगळ्यांसाठी ट्रेडर्स मीट अरेंज केला. त्याच्यामध्येही आपल्याला फसवलं गेलं. एक दोन कंपन्यांनी सांगितलं आम्ही तुला साथ देईल, आम्ही ह्या पद्धतीने काम करल, पण टायमिंगला त्यांनी हात काढला, ज्या वेळेस सगळे प्रॉब्लेमचे विषय क्रिएट झाले. पण काय की सावरणारी माणसं सोबत होती, उचलून धरणारी माणसं सोबत होते, त्याच्यामुळे स्वतः त्या सगळ्या गोष्टी टॅकल केल्या आणि ट्रेडर्स मीट सक्सेसफुली आपण अरेंज केले. अरेंज केल्यानंतर 100 लोक प्रॉपर आपण त्या ठिकाणी अरेंज आले आपल्या विश्वासावरती आणि प्रॉपर त्यांचं डिस्कशन, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि सगळ्या लोकांना आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. सांगण्याचं तात्पर्य एकच की आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी दिल्या लोकांना किंवा ज्या काही गोष्टी दिल्या बऱ्यापैकी फ्री ऑफ कॉस्ट केल्या आणि बऱ्यापैकी लोकांना दिल्या. ॲज अ सक्सेसफुल ट्रेडर अँड इन्व्हेस्टर म्हणून मी सांगतो की आजपर्यंत मला जे माझ्या हातातून लोकांसाठी करता आलं, ट्रेडिंग मधल्या किंवा स्टॉक मार्केट मधल्या आर्थिक साक्षर करण्यासाठी, ते सगळं मी प्रयत्न केलेत. वयाच्या 21व्या वर्षी आजपर्यंत कोणताच असा व्यक्ती नाहीये की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात स्टॉक मार्केटमध्ये. आता याच्यामध्ये कसं झालं की ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, सॉफ्टवेअर वगैरे बनवायचं चालू होतं, त्यावेळेस व्यावसायिक वादातून पकडून चला कोणाला ते दाखवलं नाही किंवा खुन्नस या पद्धतीने माझ्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला. माझी वाढदिवसादिवशी, ज्या दिवशी 10 मार्चला वाढदिवस होता, सगळे फॅमिली मेंबर्स गावाला होते, इनामगावला, आणि त्या दिवशी मी एकटा शिरूरमधून मेन ब्रांचवरून गावाकडे चाललो होतो, कारण की त्या दिवशी बर्थडे सेलिब्रेशनसाठी ब्रांच ओनरने किंवा फ्रँचायझी ओनरने किंवा काही स्टुडंटने बोलवलं होतं. ते उरकून सगळा कार्यक्रम रात्री 8च्या दरम्यान मी ज्यावेळेस गावाकडे चाललो होतो, गाडीमध्ये एकटाच होतो आणि थोडीशी एक कॅश होती, एक जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाच्या आसपास, 1,75,000 समथिंग काहीतरी होती मागच्या 1 वर्षापूर्वी. त्यावेळेस बिझनेस व्यावसायिक वादातून किंवा खुनशीतून किंवा व्यावसायिक ग्रोथ देखत नाही म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला, म्हणजे आपण म्हणतो ना एक या टाईपमध्ये अडवलं, गाडीच्या काचा वगैरे फोडल्या, माझ्या पाठीवरती चाकूने वार वगैरे केले आणि गाडीतले पैसे घेऊन पळाले. आता त्याच्यावरती प्रॉपर सगळ्या गोष्टी केसही झाल्या, लिगलायझेशन सगळ्या गोष्टी चालू पण आहेत. पण आता ह्या सगळ्या काय आहेत की लोकांना आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या म्हणून हे प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर ठरवलं की जितकं शांततेत चालता येईल तितकं चालायचं. शेवटी आपण करतोय 2 लोकांच्या फायद्यासाठी, कारण की आपल्याकडे ती क्वालिटी आहे, आपण शॉपवरती चालत नाही. मग ह्या गोष्टी समजून, ह्या गोष्टी सगळ्यांनी सांगून त्याच्यानंतर आपण स्ट्रेट फॉरवर्ड चालायला लागलो. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट मला 2 वर्षानंतर पाहायला मिळाली, ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला आणि ज्यावेळेस 2 वर्ष मी व्यवसायाला पूर्ण केले सगळ्यांचे सल्ले घेऊन, त्यावेळेस मला एक गोष्ट पाहायला मिळाली. पुण्यापासून तर नगरपर्यंत स्टॉक मार्केटचं नाव घेतलं तर पहिलं ओमकार गवळीचं नाव निघतं. म्हणजे काय, किंग ऑफ द स्टॉक मार्केट या रोडचा किंवा ह्याच्यामधला पहिलं ह्यांना मानलं जातं. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कोणाचा लॉस होतोय तरी तो आपल्याकडे येतो. आता आम्ही देव नाहीये लॉस कव्हर करण्यासाठी, पण फक्त सांगण्यासाठी लोक येतात. कारण की काय, प्रत्येक ठिकाणावरती आपण ब्रांच अरेंज करून दिलेली, ऑफलाईन ब्रांच आपण लोकांसाठी अरेंज करून दिली. ह्याचं रिझन फक्त काय
की आर्थिक साक्षर त्या ठिकाणावरती जाऊन लोक व्हावी. आणि ज्या व्यक्तींना स्टॉक मार्केटमध्ये किंवा एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून किंवा एकदम कमी कॉस्टमध्ये आपण बिझनेस उपलब्ध करून दिले, ह्याच्यासाठी आपलाही व्यवसाय चालला, 2 लोकांना रोजगारही मिळाला, 4 लोक शिकले सुद्धा, ह्याच्यामध्ये सगळ्यांचाच फायदा झाला. आणि स्टॉक मार्केट ट्रेनर किंवा स्टॉक मार्केट कोच हा त्याच्या PNL वरून किंवा कोणत्याही गोष्टीवरून ठरत नाही. आज एखाद्याने आजच्या दिवसामध्ये 1 कोटी रुपये कमवले तरी तो इयर एंडिंगपर्यंत किंवा त्याच्या आयुष्याच्या शेवटीपर्यंत तो किती ठेवतोय हे मॅटर करतं. मग PNL वरती ट्रेडर ठरत नाही तर क्वालिटीवरती ठरवतो. म्हणजे जे काय आपण लोकांना शिकवतो किंवा जे काय आपण लोकांना देतो ती ॲक्च्युअलमध्ये जर काम करत असेल तर लोक त्याच्यावरती 2 रुपये कंटिन्युअसली कमावतात आणि त्याच्यावरती ते फायद्यात राहतात. त्याच वेळेस लोक विश्वास ठेवतात आणि आपल्यासोबत चालायला सुरुवात करतात. पाहता पाहता 1 विद्यार्थ्यापासून 2 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली आज 7,000 विद्यार्थी आतापर्यंत आपण जवळपास जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये काही पुस्तकही मी लिहिले, काही त्याच्यानंतर लोकांसाठी इंडिकेटर्सही प्रोव्हाइड केले. आता काही त्याच्यात लिगलायझेशन आलं, सेबीचे काही रूल्स आले, रेग्युलेशन्स आले, त्याच्या आपल्याला विरुद्ध जाता येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता ह्यांच्या लोकांसाठी ज्या काही गोष्टी बनवता येतील, ज्या काही स्ट्रॅटेजीज लोकांना देता येतील, जे काय टेक्निकली लोकांना सांगता येईल, जे काय टेक्निकली लोकांना देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना देण्याचा प्रयत्न केला, ते फ्री ऑफ कॉस्ट. वयाच्या 21व्या वर्षी पूर्ण व्यवसायाचा टर्नओव्हर जो आहे तो 1.5 कोटी ते 2 कोटीपर्यंत आता पोहोचलेला आहे. हे फक्त 3च वर्षामध्ये पॉसिबल झालं आहे, कारण की वडिलांचा एकच शब्द लक्षात ठेवला होता, जर आपल्याला करोडपती बनायचं असेल तर लोकांना आधी लखपती बनवावं लागतं, तरच आपण करोडपती बनू शकतो. आणि जो व्यक्ती असा करतो तोच करोडपती बनतो. मग हेच ध्येय ठेवून पहिलं लोकांना आपण बनवलं आणि त्याच्यानंतर आज आपण करोडपती बनलोय. हे जर ध्येय आपण ठेवलं तर खरं आपण सक्सेसफुल मार्केटमध्ये किंवा आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.